ते कसं जुळून आलं की मराठी मंडळाला असं काहीतरी करायचंय आणि तुम्ही तो सिनेमा घेऊन त्यांच्याकडे गेला? तर त्याच्यासाठी एक स्टोरी आहे. सो तिथे मराठी जे मंडळ आहे तिथे ना न्यू टू कॅनडा नावाची एक फ्री मेंबरशिप असायची, म्हणजे अजूनही आहे. तर त्याच्यामध्ये मी रजिस्टर केलं होतं 2014 साली मी गेल्यावर. आणि मला एक 2-1 महिन्यांनी किंवा 1 महिन्याच्या नंतर एका काकूंचा कॉल आला. त्यांचंही आडनाव काळे. आणि त्यांनी फोन करून मला पहिल्यांदा विचारलं की तू कुठला काळे आहेस रे? तर मी म्हंटल मी असं असं सोलापूर आहे, पुण्यात शिकलो आणि आलो. तर तशी आमची ओळख झाली. अरे मग तू येत जा. मग मुलांची, मग त्यांनी काय केलं, एक ना माझ्या वयाच्या किंवा थोडेफार मोठे जी अजून लग्न न झालेली जी मुलं मुली आहेत असा एक ग्रुप होता, व्हॉट्सअप ग्रुप. त्यामध्ये मला ऍड केलं. तिथून माझी ओळख लोकांशी चालू झाली. मग आमचा तो मोठा ग्रुप झाला. आम्ही बरंच हँगआउट करायचो. आता आपण म्हणतो की सगळ्या ठिकाणी रेफरन्सेस लागतात. तर कुठे ना कुठेतरी काहीतरी, एखाद्याला कुठे राहायला जायचं जरी असेल तर तुझ्या ओळखीत कोणी आहे का, काही मिळतंय का, किंवा जॉबसाठी आपण रेफरन्सेस बघतो. तर त्या ह्याच्यामध्ये मग मी त्या प्रोसेसमध्ये सगळ्यांबरोबर गेलो. आणि अशा ओळखी होत 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 मग मी म्हणेन ना आज की मी अराउंड एक 5-1 हजार मराठी माणसांना पर्सनली ओळखतो. कारण तो तेवढा जर्नी माझा तो 12-13 वर्षांचा झाला की ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. तर त्याचाच एक सहभाग म्हणून मी अॅन्युअल जनरल मीटिंगला गेलो आणि तिथे म्हणाले की चला पुढच्या वर्षी कुणाला कमिटीवर यायचं आहे का. आणि मी इकडे कॉलेजमध्ये कल्चरल सेक्रेटरी होतो. कॉलेजचे इव्हेंट्स MIT कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करायचो. म्हटलं आपल्याला आवड आहे तर आपण जाऊया, करूया. म्हणून मी कमिटीवर गेलो त्या 2016च्या. आणि गेल्या वर्षी माझं फायनान्स आणि मार्केटिंग बॅकग्राऊंड होतं, त्या सगळ्या गोष्टीचं हे करून त्यांना ट्रेजररची आवश्यकता होती. तर त्यांनी विचारलं की कोणाला पूर्ण टीममध्ये की कोणाला व्हायचंय का. मी बँकेत काम करायचो. मी म्हटलं मी होतो. अशी माझी ती सुरुवात झाली. सो मी त्यानंतर सलग 2 वर्ष मराठी मंडळाचा खजिनदार म्हणून काम केलं. आणि त्यातलं जे दुसरं वर्ष होतं, मी म्हणेन 2017, ते आमचं 50वं वर्ष होतं. त्याच्यामुळे त्याचा जो काही पूर्ण मोठा कारभार आहे, एकतर वर्षाचं अॅन्युअल बजेट असतं एक वेगळं मंडळाचं, प्लस त्या एका इव्हेंटचं अराउंड एक $60,000 बजेट होतं. तर ते मला ऍक्च्युली अनुभवायला मिळालं, त्याच्यासाठी काम करता आलं की काय काय गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. आणि विश्वास नाही बसणार, मी जसं म्हणजे एक गोष्ट मी म्हणणारच होतो की आपल्याला बाहेरच्या देशात गेल्यावरच खरं आपली मराठी काय संस्कृती आहे किंवा काय आपले सण उत्सव आपण साजरे करतो याचा अनुभव बाहेर गेल्यावरच जास्त आणि आपुलकी ओढ निर्माण होते. सो ते सगळं झालं आणि ते तितक्याच मोठ्या प्रमाणात बाहेर साजरं केलं जातं. त्यात माझा सहभाग मग झाला. सो अशी ती प्रोसेस माझी मंडळाबरोबर चालू झाली. मग ह्या सगळ्यामध्ये जी मराठी मंडळं आहेत जगभर पसरली, कारण आपण विश्व मराठी संमेलनात भेटलो, तर ह्यांची काय मदत होते? तो हा एफर्ट हा इंडिव्हिज्युअलीच असतो. पण अशा विश्व मराठी संमेलनामध्ये ओळखी होतात, त्यामुळे त्याचंही योगदान तेवढंच आहे. म्हणजे आता मी सांगेन की मलेशिया म्हणा किंवा श्रीलंका, मला माहित नव्हतं श्रीलंकामध्ये मराठी कम्युनिटी आता वाढली आहे. म्हणजे मलाच माहित नव्हतं कालपर्यंत की माझेच एक खूप लांबचे नातेवाईक श्रीलंकेत 20 वर्ष झाले राहत आहेत आणि मराठी मंडळाचे हे पण आहेत, आणि ते तिथले सदस्य पण आहेत. आणि त्यांच्याबरोबर ज्यांची ओळख झाली, ज्या एक आल्या होत्या श्रीलंकेच्या आपल्या संमेलनात, त्या त्यांच्या ओळखीच्या निघाल्या. आणि आम्ही असंच बोलता बोलता म्हणलं की त्या लेझिम शिकवतात आता श्रीलंकेमध्ये. तर म्हणलं मग आता मराठी चित्रपटही दाखवायला लागा, आम्ही तुम्हाला जी मदत पाहिजे ती सगळी करूया.